सत्यमेव जयते या ब्रीदवाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र. शहापूर तालुक्यात अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन. शहापूर तालुक्यातील श्री क्षेत्र टाकेश्वर दिंडी सोहळ्याचे आयोजन योगेंद्र मुनी सद्गुरू शीलनाथजी बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे भक्तिभावाने आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमाला परिसरातील भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला. कोकणातील नाथ संप्रदायाचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे योगेंद्र मुनी सद्गुरू शीलनाथजी बाबा यांचे कार्य अत्यंत उल्लेखनीय मानले जाते. त्यांच्या शिकवणुकीचा प्रसार गुरुवर्य रिद्धीनाथ बाबा यांनी पुढे नेला व नाथ संप्रदायाला योग्य दिशा दिली. रिद्धीनाथ बाबांचे शिष्य टाकेश्वर मठाधिपती फुलनाथ बाबा ही धुरा चोखपणे बजावत आहेत. या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षीप्रमाणे पायदिंडी सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे. सालाबाद प्रमाणे विठ्ठल रुक्माई मंदिर शेरेपाडा सापगाव ते टाकेश्वरला प्रस्थान होणार आहे. तसे शेलवली कासगाव धसई शिलोत्तर साटगाव शेनवे वेहळोली चरीव मानेखिंड ते टाकेश्वर अशी दिंडी दरवर्षीप्रमाणे जात आहे. घरापुढे रांगोळी काढून या वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. पूर्वी हा सोहळा शहापूरचे हरिभक्त परायण कैलासवासी वसंतदादा खारीक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला जात होता. श्री क्षेत्र टाकेश्वर विठ्ठल रुक्माई मंदिर शेरेपाडा येथील शिवमंदिर सापगाव ते श्री क्षेत्र टाकी पठार असा हा दिंडी मार्ग असून भाविक मोठ्या संख्येने उत्साहात सहभागी झाले आहेत. वसंतदादा खारीक यांच्या निधनानंतरही ही परंपरा खंडित न होता पुढे चालू ठेवण्यात आली आहे. शेरेगाव सापगाव येथील राजेश शेरे तुकाराम शेरे शंकर शेरे दशरथ शेरे सुनील शेरे विलास शेरे तसेच ग्रामस्थ यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाही दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हरिभक्त पारायण मंगल भाकरे बाबा यांचे सुश्राव्य असे कीर्तन झाले. मोठ्या संख्येने भाविक भक्त श्रद्धेने उपस्थित होते. अखंड हरिनाम सप्ताह भजन कीर्तन आणि दिंडी सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हावून निघाला आहे. आजचा महाराष्ट्र मराठी न्यूज बाळाराम गोळे शहापूर.